नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। पक्षातून गेलेल्या लोकांना परत घेणार नाहीची भूमिका उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे। तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मोठे यश मिळाले आहे। आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे। त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, उभाटा या तिन्ही पक्षांची प्रमुख बैठक झाली आहे। तर या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांची माहिती महाविकास आघाडीचे नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे। ज्यांना जनतेने बेदखल केले त्यांच्या बोलण्याची आम्हाला दखल घेणार नाही, हे जरांगे पाटील यांच्या साक्षीने मी सांगतो, असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। दरवाजा उघडला असे आम्हाला त्यांनी सांगितले नाही, आम्ही जाणार देखील नाही, आम्हाला घेणार असे चित्र देखील तिथे नाही। उलट शिंदे साहेबांचा दरवाजा अनेकांसाठी उघडा आहे। त्यांचे अनेक जण आमच्याकडे येतील। मतांची सूज असलेले त्यांना असं वाटतं। स्वतः ठाकरेंचे लोक आमच्या संपर्कात आहे, म्हणून ते झाकण्यासाठी असे बोलत असल्याचा टोला देखील सामंत यांनी लगावला। तर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला कोणालाही परत घेणार नाही असं म्हटले आहे, पण जातंय कोण याची यादी तर द्या। तिथे पाणी थांबत नाही, तिथे कोणी पाणी भरायला येणार देखील नाही। तुमच्या कडीच्या लोकांना तुमच्याकडे यावे लागेल, त्यांना सामावून देखील तुम्ही घ्या, असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे। कसले यांचं सरकार येणार, याची महाविकास आघाडी टिकणार नाही, असा देखील टोला त्यांनी शिरसाट यांनी लगावला आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये आज राज्याचे उदय सामंत, शिवसेनेचे आमदार शिरसाट यांनी पालकमंत्री जरांगे पाटील यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली। यावेळी त्यांनी आरक्षणासाठी राज्य सरकार काम करत आहे असं आश्वासन देखील जरांगे पाटील यांना दिले आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।